आणि युवा डायरेक्टर संघ याच दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हॅलो सिक यस पहिलं चेंडू ते सिंगल धावणे एक धावेचं संघाचं खातं बोलतंय. तर आता म्हणजे मैदानाच्या मध्ये मुलात तर धावसंख्या स्कोर कार्ड लागलाय ती एक या धावसंख्येवर षटकाचा संघाचा खातं खोलते ती एक धावेनुसार एक चेंडू एक धावा ऑन द स्कोर लागले जातात. येणारा चेंडू हा दुसरा पुन्हा एकदा मार्गाचा आता फटका सजवला बॉल चालला 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सी मार रे शेपार आयबोन नंतर चषकातला येते पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोहोचली मात्र 5 या धावसंख्येवर. 2 चेंडू 5 धावा काय फटका सजवला होता. अंजुलने काय जर बघितलं गेल्या मॅचला देखील फटकेबाजी केली होती सुंदर अंजुलने. आता मात्र तोच अंजुल पुन्हा एकदा याला मात्र फटका सजवला पहिल्या चेंडूवर. कम्मालचा फटका कम्मालचा. अंजुल सांगत असेल की माझ्यात ही गुणवत्ता आहे मी पहिल्या चेंडूवर चौकार लगावू शकतो. जरा स्पीड अप करा टीम बिटिंग जास्त येऊ नका. आता येणारा चेंडू हा तिसरा याच अंपायर दोन्ही हात बाजूला इट इज अ वाईट चेंडू अंपायर दर्शविताना धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोचली मात्र 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अंजुल ऑन स्ट्राईकला आता तर यस नो चेंडू अंपायर दर्शविताना अपील केली होती लाऊड अपील केली होती. या संपर्क निर्णय हा अंतिम असे लक्षात असू द्या. यस संपर्क निर्णय कळवतील नॉट आउट अंपायर दर्शविताना. यस संपर्क निर्णय हा अंतिम असे लक्षात असू द्या. एक कोणी अंपायर निर्णय हा अंतिम असे लक्षात असू द्या. लक्षात येतं कोणीही वादविवाद न घालवता अंपायरचा निर्णय हा अंतिम असं लक्षात असू द्या. धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोहोचली 6. आता मग फटका सजवलाय. आता मात्र कचाड क्षेत्ररक्षण यावं येतोय अंजुलच्या बॅटमधून सी मार रे शेपार
पुन्हा एकदा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली. धावसंख्या पोचली ती 10 या धावसंख्येवर. 3 बॉल आणि 10 धावा ऑन द स्कोर लागल्याचं त्यात येणारा चेंडू हा चौथा. यस 10 धावा ऑन द स्कोर लागला त्यात. यस 11. ओके. यस पुन्हा एकदा नो चेंडू. आता मात्र 9+1 कसा छत्रशा ऑनसाइड भिजतला बघितला गेला. तर याच कारणामुळे पुन्हा अंजुलच्या बॅटतून येतोय सीमा रेषे पार आणि येतोय चौकार. काय फटकेबाजी करतोय अंजुल आपल्या संघासाठी अतिशय सुंदर. आणि त्याच धावसंख्या 5 ने फ्लाय होईल आणि ती पोहोचेल मात्र 16. आता मात्र पुढे एकदा सॉफ्टवेअर अकाउंट काढला ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 17 या धावसंख्येवर. चेंडूचा विचार केला तर होत आहेत मात्र 4 चेंडू आणि येणारा चेंडू हा 5वा पुढच्या मार्ग असतात. मात्र सॉफ्टवेअर अकाउंट काढला ऑनसाईड डिझेलला क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 18 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा आणि प्रत्येक चेंडूवर कोणी टीम मीटिंग घेऊ नका. अजून देखील आपल्याला खूप मॅचेस खेळायचे आहेत, सामने खेळवायचे आहेत. आता मी फटका सजवला ऑनसाइड रिझनला बॉल चाललाय. दन 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 घरात पुण्याच्या अंजुलच्या पेटीत येतोय सीमा रेषे पार. येतोय चौकार. अंजुल सांगेल वन मॅन शो काय फटकेबाजी करतोय. अतिशय सुरेख. अंजुल सांगेल की माझ्यात ही गुणवत्ता आहे, माझ्या संघाला पुढे नेण्याचं काम हे करत आहे. याच कारणामुळे धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 22 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर 22 धावा खर्च केल्या गेल्या. दीपकने अतिशय खराब अतिशय गचाळ गोलंदाजी केली. त्याने मात्र 9 वाईट अतिरिक्त धाव टाकल्या आणि अंजुल सांगेल तुम्ही 9 वाईट जर टाकले तर मी याच्यावर चौकार लगावणारच. आणि धावसंख्येचा विचार केला ते पोचतोय मात्र 22 या धावसंख्येवर. पहिले षटक संपते दुसरं षटक घेऊन येतो. यस दुसरी षटक मार्ग असतं षटकातील पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा यास काय कमायचे गोलंदाजी. बाहेर चेंडू आदळतोय. येस वाईट सोडाच्या नादात बॉल मात्र बाहेर चेंडू आदळतोय. आता मात्र पहिला डॉट चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र मुख्य सन्मान करत जातोय डिक्लेअर झोनकडे चेंडू. तो बरं एक धाव परिपूर्ण होणार. एक धाव धावसंख्या सरसावेल आणि ते फसेल मात्र 23 या धावसंख्येवर. 2 चेंडू 23 धावा. येणार चेंडू हा तिसरा फुटबॉल चेंडू आक्रमण केला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि अंजुलच्या बॅटिंग पुन्हा एकदा चौकार. काय फटकेबाजी गेली पहिल्या षटकामागे जवळ जवळ बघितले. 4 चौकार लगवल्यात अजून पर्यंत केला. काय फटकेबाजी करतोय. आता बघा पुण्याचा फटका सजवलाय ऑन साइड रिजनला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि आई भवन झाला चषकातला. येतोय सीमा रेषे पार. येतोय चौकार. 4 धावे धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र 31 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू 2 आणि 5वा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. आणि लक्षात होता आयोजकांनी विनंती आहेत की प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग ही फक्त षटकानंतर घ्यावी. वेळेचा विचार केला खूप आपण लेट चाललो. याच कारणामुळे स्पीडअप करा, सहकार्य करा. येणारा हा शेवटचा पुण्याचा अंजुल. आता पुण्याचा फटका सजवलाय. गोलंदाज होता येतो तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 32 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि येस 5वा बॉल शेवटचा बॉल बाकीचं लक्षात असू द्या. आता मात्र यस नो चेंडू हंपर दर्शविताना. आता मात्र 2 धाव संख्या सरसावेल. 9+1 2 धाव सरसावेल आणि धावसंख्या फ्लाइंग होईल आणि ती पोचेल मात्र 34-34 ऑन दी स्कोर.
काही कम्मलची फलंदाजी करतोय अतिशय सुरेख. आता पुण्याचा फटका ऑन साइड त्याला सॉफ्टवेअरने घेऊन काढलाय. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावाने धावसंख्या सरसेवेल आणि पुजल 35 धावा ऑन दी स्कोर लागले जातात 2 षटकानंतर. धावाचा विचार 35 धावा ऑन दी स्कोर लागल्या जातात. येणार चेंडू हा षटकातील पहिला आदबर फटका सजवला आहे. 1 बाउन्स आणि कचार क्षेत्ररक्षण ऑप्शन दिशेने अंजुल फटका सजवला होता आणि या फटक्यासाठी येतोय सक्सेस. क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही आणि अंजुलचा भेट देतोय चौकार. 4 धावसंख्या सरसवडी धावसंख्या पोहोचली 38 या धावसंख्येवर 38 ऑन दी स्कोर लागल्या जातात. Yes, 39 धावा 39 ऑन दी स्कोर. एक चेंडू 39 धावा. आता मात्र पुन्हा एकदा यस बॅट शिकारा घेऊन जातो यशच्या पाठीमागे डिक्लेअर झोन कडे. धावसंख्या 1 फ्लाय आणि ती पुसेल मात्र 40 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. येणारे चेंडूचे 4 आणि आता मग तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. यस फटका सजवलाय. आता मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स जातो सी मार रेषेपार येतोय फलंदाजच्या बॅटमधून चौकार. क्षेत्र सुरू केले होते पण बॉल मात्र गेला सीमा रेषेपार आणि याच कारणास्तव येतोय चौकार बोलतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली ती पोहोचली 44 धावा ऑन दी स्कोर लागले जातात. आता मात्र चेंडूच्या विचारात 3 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू हा चौथा असेल. पुन्हा एकदा फलंदाज तयार. यस कटकळचा प्रयत्न पुन्हा एकदा. यस काय कमालची फलंदाजी अप्रतिम. गोलंदाज अचूक टप्पा टाकावा लागेल. ही पार्टनरशिप जमलाय ती तोडावी लागेल. थोडस कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला ते 48 धावा ऑन दी स्कोर लागले जातात. काही कमलची फलंदाजी कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. अचूक टप्पा टाकावा लागेल. पार्टनरशिप तोडावी लागेल. आता मला पुन्हा एकदा फलंदाज सांगेल तुम्ही कुठेही चेंडू टाका मी चौकार लगावणारच. हे मात्र गुणवत्ता आहे माझ्यामध्ये आणि धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 52 धावसंख्येवर. काय कमालची अफलातून अद्वितीय. आता मला पुन्हा एकदा फुट चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल झाला डिक्लेअर झोन कडे. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल आणि ती पोचेल मात्र 53 धावसंख्येवर. यस ओव्हर संपतोय. षटक संपतंय. षटकात धावसंख्या स्कोर काढून परतवून पहिला त्या पोचतात मात्र 53 धावसंख्येवर. काय कमालची अमेझिंग अफलातून अद्वितीय. चला धन्यवाद डीजे. काय अफलातून फलंदाजी करतोय. चला स्पीड अप करचं लक्षात सुद्धा वेळ न घालवता धावसंख्या पोहोचत 53 धावसंख्येवर. काय अमेझिंग फलंदाजी करतोय युवा टायगर संघ अफलातून. काय कमालाची अतिशय सुंदर ओपनिंग जोडी होती ती. आता मात्र अजून देखील सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. आता पुढला चेंडू आक्रमण केलाय. बॉल झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स पुढे घेतो बॅटमधून फलंदाजा सीमा रेषेपार येतो चौकार. 4 धावली धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र 57 धावसंख्येवर. आता पुन्हा एकदा या संपर्क दोन्ही हात बाजूला अंबार दर्शवताना इंटीचा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने फ्लाय ती पोचली 58 धावसंख्येवर. येणारा चेंडू हा पुण्याचे दुसरा चेंडू मार्गस्थ. त्यास फटका सजवला आहे. काही कमालीचा फटका होता. क्षेत्ररक्षण देखील समजलं नाही आणि परत बॅटमध्ये येतो पुण्याचे 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा रेषेपार येतो चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय ती पोचली मात्र 62 धावा ऑन दी स्कोर लागले जातात. आता पुढच्या फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे तैनात. यावेळेस कोणतीही चूक न करता बॉल मात्र मैदानाच्या आत. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावे धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 63 ऑन दी स्कोर लागत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय युवा टायगर संघ. जे सलामीची जोडी आहे ती मैदानात अजूनपर्यंत. आता मात्र पुन्हा एकदा काही अंजुलने फटका सजवलाय अतिशय सुरेख. येथे पुढचे बॅटमॅन चौकार.
या स्कोर देखील सांगत आहे मी चौकी लिहून लिहून देखील थकला आहे. आता मध्ये बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे. एक धावे धावसंख्या सरसावेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 68 धावा ऑन दी स्कोर. आता तर यस अंपायरच्या बोटवरती OUT आउट आणि विजयासाठी पाहिजे ते 69 ऑन द टार्गेट. या टुर्नामेंट मधला हायेस्ट स्कोर बनावा लागेल युवा टायगर संघाने बनवलाय. आणि जी सलामीची जोडी होती मैदानाच्या आतमध्ये जेव्हा मात्र एका साईडला दीपक आणि एका साईडला अंजुल काय कमालीची फलंदाजी केली अफलातून अद्वितीय. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. यस पहिले षटक दीपक. पहिलं षटक दीपक घेऊन त्या षटकामध्ये पहिला चेंडू फलंदाज तयार. आता बघा यस फटकाचा जवळ होता ऑफसाइडची क्षेत्ररक्षणात गोंधी सुटणे करता पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेर एक संघाचा खाता खोलताय एक धावेने. टार्गेट 69 धावाचं 69 ऑन द टार्गेट असेल. आता षटका दुसरा चेंडू पोहोचला मार्गस्थ. आता या संबंधून हात बलतो इटीचा वाईट चेंडू अंपायर दर्शविताना धावसंख्या 1 ने फ्लाय ती वसेल 2 ह्या धावसंख्येवर. एक चेंडू 2 धावा ऑन दी स्पॉट लागला तर येणार चेंडू हा पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल. याच फटकाचा दबडा एक गोलंदाज स्वतः येत आहेत कोणतीही चूक न करता फॉलो थ्रो मध्ये. आता मध्ये येतो डॉट चेंडू 2 चेंडू 2 धावा ऑन दी स्पॉट लागला तर येणार चेंडू हा पुन्हा तिसरा चेंडू. या आता मध्ये यशात कुठे ही चुकी झाली आणि तो परत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावेने धावसंख्या सरसावेल 3 ह्या धावसंख्येवर. 3 चेंडू 3 धावा ऑन दी स्कोर वर लागले जातात. येणार चेंडू पुढे चौथा चेंडू. यस कट करण्याचा प्रयत्न ऑफसाइडच्या दिशेने पण बॉल मध्ये यशला स्थिरावतोय. आता मात्र येतोय तो डॉट चेंडू. आता पुन्हा एकदा फटकाचा जो प्रयत्न पण बॉल झाला डिक्लेअर झोन कडे. तो एक धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 1 ने फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 4 या धावसंख्येवर. 5 चेंडू 4 धावा ऑन दी स्कोर लागला तर येणारा चेंडू हा शेवटचा. यस फटका फसला होता चंद्रशेखर रणची दाट शक्यता. यस फलंदाज गत अंबरच्या बोटवरती OUT आउट. नवीन फलंदाज अमित येतोय. आता मात्र पुन्हा चिंता यस षटक संपते. दुसऱ्या टक्के नितीश. आता मात्र यस पहिला चेंडू अतिरिक्त वाईट चेंडू अंपायर दर्शवतो ना. अंपायरच्या दोन्ही हात बाजूला त्याचं 1 ने फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 5 या धावसंख्येवर. पहिला चेंडू पुण्याच्या मार्गास. आता मध्ये 9 चेंडू. आपल्या चेंडूला वेग असून काही उपयोग नाही. आपल्या चेंडू अचूक टप्पा तितकाच महत्वाचा आहे तितका चेंडूला वेग महत्वाचा असतो.
आता मात्र 2 धावे धावसंख्या सरसवली 7 या धावसंख्येवर पुन्हा एकदा पहिला चेंडू मार्ग आता मात्र या सुंदर चेंडू हाताळला होता गोलंदाज नाही पण आता ते डॉट चेंडू एक चेंडू दुसरा चेंडू पुढचे मार्गस्थ आता मात्र बॉल चालय सी मार रेषे पार गजाड क्षेत्ररक्षण स्ट्रेटला बघायला भेटला आपल्याला धावसंख्या 4 ने फ्लाय आणि ती पोचली मात्र 11 या धावसंख्येवर 2 बॉल 11 धावा ऑन दी स्पॉट लागला येणार चेंडू हा तिसरा चेंडू 2 चेंडूचा खेळ संपला येणारा तिसरा चेंडू मार्ग आता मात्र या गोलंदाज स्वतः कोणतेही चूक न करता फॉलो थ्रो मध्ये आता पुन्हा डॉट चेंडू 3 चेंडूचा खेळ संपला येणारा चेंडू हा चौथा पुन्हा मार्ग या आता मात्र लेग ऑन साइड रिझनला फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण बॉल मात्र येतो डॉट याच फटका सजवला गॅप मध्ये काय कमळीचं क्षेत्ररक्षण बघेल राऊंडची दाट शक्यता पण फलंदाज सेफ आता पुन्हा डॉट चेंडू आता मात्र शेवटचे पुण्याची मार्गस्थ याच फटका सजवला इंटू द गॅप होता पण क्षेत्ररक्षण अंजुल म्हणत असेल मी आहे मी चुकी करणार नाही मी देखील फलंदाजी केली क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुंदर करेल आता मात्र डॉट येतो चेंडू धावसंख्येचा विचार केला ती पोचते मात्र तो षटकार केर 11 या धावसंख्येवर आता तिसरा सद्दाम आता माझा कचाड क्षेत्ररक्षण जिथे बॉल चेंडू अडवायचा तिकडे आपण चुकी करता संतोष होणं करू शकत नाही ती चुका सुधारवायचा प्रयत्न करा आता मात्र 4 धावसंख्या सरसवली 15 या धावसंख्या पोचत आहे आता मात्र यस बॅटच्या कडे यश कोणतीही चूक न करता फलंदाजाला पाठवून दिला इंटू द तंबूच्या आसरेला इट इज अ गॉन अंपायरच्या बोट वरती ओ यू टी आउट नवीन फलंदाज आता मात्र शानू आले आणि शानू गेले पहिल्या चेंडूवर विकेट गेला शानूचा आता नवीन फलंदाज दीपक आलाय पुन्हा एकदा दीपकने काय कमाईचा फटका हाताला ऑफसेट दिशेने येतोय सी मार रेषे पार येतोय चौकार यस स्मित घरत अमोल भोईर आपल्या स्टेजवर बोलत आहेत मित घरत मुख्य व्यासपीठावर आपल्याला बोलवत आहेत अमोल भोईर यस आता मात्र पुन्हा एकदा बॉल झालाय यस षटक संपतंय ओके चौधरी अंजुल आता मात्र ज्यांनी फलंदाजी केली होती काय कमाईचा फटका सजवला होता ऑनसाइडच्या दिशेने पण क्षेत्ररक्षण तैनात कोणतीही चूक न करता येतो डॉट चेंडू पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू पुढचे मार्गस्थ याच फटका सजवलाय आता फलंदाजाला पाठवून दिला तंबूच्या असलेला अंपायरचं बट वरती ओ यू टी आउट यस इट इज अ गॉन आणि विकेटचा पतन नवीन फलंदाज ओम येतोय याच फटका सजवलाय ऑनसाइड दिशेने क्षेत्ररक्षण आहेत कोणतीही चूक न करता आता चौथा चेंडू पुढच्या फटका सजवलाय इंटू द गॅप येतोय सी मार रेषे पार या संवाद दर्शवित आला धावसंख्या 4 ने फ्लाय आणि ते पोचली मात्र पंचवीस धावा ऑन द स्पॉट लागले तर येणार चेंडू हे 2 असते आता मात्र फक्त मात्र औपचारिकता युवा टायगरची पावलं ही विजयाच्या दिशेने वळताना यस फटका सजवलाय चौकारीसाठी मारायचा ओमचा प्रयत्न होता पण बॉल गेला षटकासाठी ओमला देखील परतवायला गेला अंबरचं बोट गेलं वरती ओ यू टी आउट विकेटचं पतन नवीन फलंदाज विकास आता बघ यस विकास आला आणि विकास गेला 1.5 दिवसाचे गणपती कसे येतात तसे विकासला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला
आता मात्र विजयी संघ या युवा टायगर ज्याने मात्र अतिशय सुरेख खेळ केले आणि अंजुलने काय कमाईचा फटकेबाजी केली आणि क्षेत्ररक्षण देखील सुंदर केला आणि गोल देखील अतिशय सुरेख केले काय कमालीचा